आज आपण या सेंडे गावामध्ये खरं तर आपला हक्क मागण्यासाठी आलेलो आहे। आपली ही दुसरी वेळ आहे खरं तर या ठिकाणी यायची। पहिल्यांदाही आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी 2 दिवस मुक्काम केला। तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आपण त्यांना निवेदन दिलं, चर्चा केली। अपेक्षा होती जे आपले शेतकऱ्यांचे लेकरं आहेत ते आम्हाला किमान पाणी देतील, पण पुन्हा एकदा त्याच पाण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे। भावांनो आणि बहिणींनो, हे एक गोष्ट अत्यंत पार काळ्या दगडावरची रेष आहे की मागितल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही आणि ते जर नाही केलं तर आपल्याला भविष्यात काहीच मिळणार नाही। आज आपण एक चांगला मुहूर्त साधून या ठिकाणी आलेलो आहे। झालंय काय की आपल्या या धरणाला 100 वर्ष होत आहेत। शासन शताब्दी वर्ष साजरं करणार आहे। ज्याप्रमाणे शासन धरणासाठी शताब्दी वर्ष साजरं करणार आहे त्याचप्रमाणे या धरणातून विस्थापित झालेले आमचे शेकडो हजारो बांधव असतील, तेही 100 वर्ष झाले याच्यातून विस्थापित झालेले आहेत। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की आता या वेळेस आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला इशारा द्यायला आलेलो आहे की जर तुम्ही आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पिण्यासाठी शेतीसाठी जर दिलं नाही तर जो काही तुम्ही कार्यक्रम ठेवलाय, जो काही सोहळा ठेवलाय, ज्याच्यात तुम्ही हजारो कोट्यावधीचा निधी या ठिकाणी उधळणार आहेत, पण तोच निधी जर खरोखर या आदिवासी बांधवांसाठी वापरला असता तर त्या माय माऊलीचा डोक्यावरचा हंडा तरी खाली आला असता। थोडी तरी शरम करा आणि किमान या आमच्या भागाला पिण्यासाठी शेतीसाठी पाणी द्या। दुसरा मुद्दा आहे, या भागात जो काही हिरडा होतो, खरं तर आमची 4 महिन्याची रात्र त्या बाळ हिरड्याच्या त्याच्यावर चालते आणि म्हणून मागच्या वर्षी फक्त आपल्या या किसान सभेने आंदोलन नाही केलं तर या नालायक प्रशासनाने हिरड्याची खरेदीच बंद केली आणि म्हणून आपण सुरुवात केलेली आहे की बाळ हिरड्याला किमान 300 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि ती हमी भावाने खरेदी सुरू झाली पाहिजे। ही आपली त्यातली प्रमुख मागणी आहे। आपल्या अनेक कामगार संघटनांच्या पण मागण्या आहेत की आता जे काही मोबिलायझर भगिनी आहेत, खरं तर पेसा कायदा आहे, पेसा कायद्याचं किती उल्लंघन झालेलं आहे हे आता सांगायला नकोय आणि म्हणून पेसा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा। ज्या माध्यमातून त्या पेसा भगिनी भरल्यात त्यांना न्याय द्या आणि ते जर होणार नसेल तर येणारा तुमचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कामगार आपली जी काही संघटना आहे, सिटू असेल, किसान सभा असेल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही, हा इशारा देण्यासाठी खास या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। आम्ही आज संपूर्ण भागाचा दौरा करणार आहे। आमचे जे काही बांधव आहेत, शिक्षणाची सोय नव्हती, प्रचंड अज्ञानात जगलेले आहेत आणि म्हणून आज त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन जागा करणार आहे। आणि तुम्हाला माहित आहे, एकदा का हा आदिवासी भाग जर पेटला तर त्यांना शांत करणं तुम्हाला शक्य होणार नाही आणि म्हणून हा इशारा समजा आत्ताचा, जर काही करता येत असेल तर तात्काळ करा, अन्यथा त्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल। तो कार्यक्रम आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलतो, थांबतो। इन्कलाब जिंदाबाद।